यादव सर हे असिस्टंट प्रोफेसर MBA इन TC कॉलेज, त्यांचं एज्युकेशन PhD MBA HR MCOM MCM. इन्कलाब. बोलण्याच्या पूर्वी एक प्रसंग सांगतो. 23 मार्च 1931ला ज्यावेळेस भगतसिंगांना फाशी देण्यात आली, त्यावेळेस भगतसिंग त्या फाशीचा जो तख्त तयार केला होता, त्या तख्तावरती उभे राहिले आणि जी फाशीची रस्सी होती, त्या रस्सीचं चुंबन घेतलं त्यांनी आणि जी डरकाळी त्यांनी फोडली इन्कलाबची, तर लाहोर काँग्रेसचे एक नेतेत सिंग, मला आता त्यांचं नाव रिकॉल होत नाहीये, तर ते लाहोर काँग्रेसचे नेते म्हणतात की भगतसिंगांनी फाशीच्या तख्तावरून इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा इतक्या आवेशाने केली होती की त्यांच्या घरामध्ये त्यांना ऐकू आलं होतं की भगतसिंग फाशीला जाताना सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये इन्कलाबचा जो आवेग होता तो किती प्रचंड होता. तुमच्यामध्ये तो आवेग मला कुठं दिसत नाहीये. इट इज व्हेरी सॅड टू से दिस. लक्षात येते इन्कलाब म्हटल्यानंतर किती आवेगाने, किती त्वेषाने जिंदाबाद म्हणायला पाहिजे. कारण आपण जो मोकळा श्वास घेतोय, आपण आज जो स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतोय ना, हे या सगळ्या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे घेतोय. बरोबर आहे की नाही? मग आपण त्यांचं बलिदान असंच विसरून जायचंय? हो का नाही? त्याच्यामुळं घोषणा अशी द्यायची की पलीकडच्या घरांमध्ये सुद्धा ऐकू गेलं पाहिजे, इन्कलाब इन्कलाब इन्कलाब. प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले, सबंध आयुष्य जातीवाद्यांचा अन्याय अत्याचार सहन करून पचवून ते काळजातलं रक्त लेखणीच्या माध्यमातून कागदावर उतरवून आपल्या सगळ्यांना संविधान देणारा महापुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीमाई फुले या सगळ्यांना त्रिवार वंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला, व्याख्यानाच्या आपण सुरुवात करूया. मला सर्वप्रथम शिवनगर विद्याप्रसारक मंडळ माळेगाव बुद्रुक यांच्या कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर एज्युकेशन, कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर एज्युकेशन या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर चांदगुडे सर, त्याच्यानंतरनं प्राध्यापक भगत सर आणि त्यांच्या सर्व शिक्षक वर्गाने, प्राध्यापक वर्गाने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल या सगळ्यांचे मी सुरुवातीलाच आभार मानतो. बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, भगतसिंगांचा एक फार चांगला शेर आहे. त्या शेर घेऊन, म्हणजे जेलमध्ये असताना, मी आधी सुरुवातीला येणार आहे त्यांच्या जन्मावरती,
आणि जिथं कुठं तुम्हाला वाटेल की आता आम्हाला बोर होतंय तर तिथं मी थांबण्याची माझी तयारी आहे. परंतु सुरुवातीला जो शेर आहे तो शेर घेऊन मी सुरुवात करतो. जेलमध्ये असताना भगतसिंग प्रचंड वाचण्याचा छंद त्यांना, त्यांची अनेक पुस्तकं आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतात. जेल डायरी नावाचं एक पुस्तक आहे भगतसिंग यांची जेल डायरी. त्याच्यानंतरनं मैं नास्तिक क्यों हूं असं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्या पुस्तकात भगतसिंग म्हणतात की राख का हर कण मेरी गर्मी से गतिमान है, राख का हर कण मेरी गर्मी से गतिमान है, मैं तो ऐसा पागल हूं जो जेल में भी आजाद है. जिंदगी जीना है तो खुद के कंधों पे जियो, जिंदगी जीना है तो खुद के कंधों पे जियो, दूसरों के कंधों पे तो सिर्फ जनाजे उठते हैं. मित्रांनो, अशा विचारांचे भगतसिंग हे विचार असे तसे त्यांच्यापर्यंत पोचलेत असं कृपया समजू नये. 28 सप्टेंबर 1907 मी त्यांच्या आता जन्मावरती येतो की कशी सुरुवात साधारणतः भगतसिंगांच्या आयुष्याची या संघर्षमय. सर ते देता का हे उडतं हे पण 28 सप्टेंबर 1907 पंजाब प्रांतातील लियालपूर जिल्हा त्यातलं बंगा हे गाव, या गावी भगतसिंगांचा जन्म माता विद्यावती कौर आणि त्यांचे पिता किशन सिंग यांच्या घरी झाला. तसं बघायला गेलं तर भगतसिंगांचं पूर्ण कुटुंब जे आहे ते कुटुंब हे स्वातंत्र्याच्या कार्यामध्ये लीन होतं, स्वातंत्र्याच्या कार्यामध्ये संघर्ष करत होतं. तो सगळा पूर्वीचा काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ, बरोबर आहे. हा पूर्वीचा जो काळ आहे 47च्या पूर्वीचा हा सगळा स्वातंत्र्यपूर्व काळ. आणि या सगळ्या काळामध्ये अनेक क्रांतिकारक हे इंग्रजांशी संघर्ष करत होते, लढाई देत होते, लढा देत होते. कशासाठी तर ही माझी मातृभूमी स्वतंत्र करण्यासाठी आणि इथल्या असणाऱ्या माझ्या नागरिकांना मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी हा संघर्ष सगळा चालू होता. त्यांचे चुलते अजित सिंग, भगतसिंगांचे चुलते अजित सिंग हे जेलमध्ये होते. कशामुळे तर अशाच लढ्यातून त्यांना इंग्रजांनी अटक केली होती आणि त्या अटकेनंतरनं ते अनेक वर्ष जेलमध्ये होते. ज्यावेळेस भगतसिंगांचा जन्म झाला त्यावेळेस अजित सिंग हे जेलमध्येच होते. त्यांचे पिता नुकतेच जेलमधून बाहेर आले होते. म्हणजे पिता आणि माता विद्यावती कौर यांच्या पोटी भगतसिंग यांनी जन्म घेतला. तो 28 सप्टेंबर 1907 चा दिवस. चुलते वडिलांचं असणारं देशप्रेम यातून भगतसिंग यांच्या मनामध्ये देशाबद्दल लहानपणापासूनच एक प्रकारची आपुलकी होती. इथं असणारे नागरिक बंधू ज्या पद्धतीने पारतंत्र्याचे चटके सोसत होते हे सगळं भगतसिंगांना लहान वयात समजून गेलं होतं. त्याची समज त्यांना लहान वयातच आली होती. शाळेत भगतसिंग ज्यावेळेस लाहोर नावाचा प्रांत, आता हा जो लियालपूर जिल्हा मी आता तुम्हाला सांगितला किंवा बंगा नावाचं गाव जे सांगितलं भगतसिंगांचं, हे गाव आता पाकिस्तानमध्ये. हा फाळणीच्या पूर्वीचा सगळा इतिहास आहे. आता हे सगळं पाकिस्तानमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही आता जरी त्या बॉर्डरवरती अटारी आणि या परिसरात गेला तर तुमच्या लक्षात येईल की पलीकडच्या बाजूला एक गुरुद्वारा आहे की जो शीख धर्माचे जे गुरु आहेत वाहे गुरु, त्यांचा गुरुद्वारा हा पाकिस्तानमध्ये आपल्याला दिसतो. आणि त्यांच्या जन्मदिनी हे सगळे शीख बांधव अटारी बॉर्डर क्रॉस करून पलीकडं पाकिस्तानमध्ये जात असतात गुरुद्वारा पुढे नमन करण्यासाठी. तर तो भाग आता पूर्णपणे पाकिस्तान, लियालपूर पूर्णपणे पाकिस्तानमध्ये गेलेला आहे. त्यानंतर
भगतसिंग हे आपले वडील रानामध्ये काही पीक घेत होते आणि भगतसिंग असंच खेळत खेळत वडिलांना विचारतायत, काय म्हणतायत भगतसिंग, पिताजी आप क्या कर रहे हो? तर त्यांचे वडील म्हणतात की बेटा मैं तो फसल का काम कर रहा हूं, मैं तो फसल बोने का काम कर रहा हूं, बीज बोने का काम कर रहा हूं. तो भगत सिंग लहान मुलगा तो भगत सिंग म्हणतात की ये बीज बोने से क्या होता है? ते म्हणतात की बेटा जब मैं बीज बोऊंगा तो इसका पेड़ बनेगा, पेड़ बनने के बाद इसको फल आएंगे और जब उसको फल आएंगे तो वो फल हम सब मिलके खा सकते हैं. भगतसिंगांच्या मनामध्ये जो देश प्रेम होता, बघा कसं असतंय, आपल्या मनामध्ये जी गोष्ट चालली आहे त्या गोष्टीशी आपण सामाजिक जे वातावरण आहे ते आपण कुठेतरी जुळवण्याचा प्रयत्न करतो. भगतसिंगांना माहिती होतं की इंग्रजांकडे रायफल्स आहेत, पिस्टल आहे, आपले लोक तर काठी आणि भाले घेऊन यांच्याशी लढतायत. आपल्याला कशाची गरज आहे? लहान वयात भगतसिंग म्हणतात की आपल्याकडे बंदुका पाहिजेत, आपल्या लोकांकडे भारतीयांकडे बंदुका पाहिजेत, तर आपण या इंग्रजांशी ब्रिटिशांशी लढू शकतो. मग दुसऱ्या दिवशी भगतसिंग घरातील क्रांतिकारकांचं घर असल्यामुळं बंदूक त्यांना घरामध्ये सापडली. ती बंदूक घेऊन भगतसिंग शेतामध्ये जात आहेत आणि ते खड्डा खांदतायत. वडील तिकडून जात आहेत त्यांचे. वडील विचारतात, बेटा तू क्या कर रहा है? भगतसिंग म्हणतात, पिताजी मैं तो गड्ढा कर रहा हूं. तो क्यों कर रहे हो? मैं इसमें बंदूक बोऊंगा. भगत सिंह म्हणतात, मैं इसमें बंदूक बोऊंगा तो बाद में इसका पेड़ बनेगा, इस पेड़ को बहुत सारी बंदूकें आएंगी, जो बंदूकें लेके हम ये इंग्रजों को भारत से भगाएंगे. अशा प्रकारचा विचार घेऊन भगतसिंग लहानाचे मोठे होत आहेत. कालांतराने त्यांच्या आयुष्यामध्ये अगदी 12 वर्षाचे भगतसिंग होते. पुढचा काळ मी पटकन घेतो. 12 वर्षाचे भगतसिंग होते त्यावेळेस एक फार मोठा प्रसंग जो आपण इतिहासामध्ये वाचलेला आहे, आपण स्कूलमध्ये असताना, शाळेत असताना वगैरे हा प्रसंग खूपदा वाचलेला आहे. जनरल डायरने काय केलं त्या काळी. जनरल डायर हे नाव आपल्याला सगळ्यांना ऐकलेलं आहे की नाही? जनरल डायरचं हे नाव कशामुळे आपल्या लक्षात आलं तर 13 एप्रिल 1919 ला 13 एप्रिल 1919 ला पंजाबमध्ये अमृतसर जिल्ह्यामध्ये जे सुवर्ण मंदिर आहे त्या सुवर्ण मंदिरापासून जवळपास साधारणतः एक 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर जालियनवाला म्हणून एक बाग आहे. त्या बागेमध्ये रॉलेट ऍक्ट हा जो ऍक्ट त्या काळी इंग्रजांनी आणू पाहत होते. कुठला ऍक्ट? रॉलेट. तर या ऍक्टला विरोध म्हणून तिथे एक फार मोठी सभा, शीख आणि हिंदू बांधव आणि त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव अशा सगळ्या बांधवांनी त्या रॉलेट ऍक्टच्या विरोधात जालियनवाला बाग या परिसरामध्ये सभेचं आयोजन केलं. त्याची पत्रकं वाटली, सगळ्या लोकांना तिथं येण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आणि समाज जमला. पण आता रॉलेट ऍक्ट काय होता? तर रॉलेट ऍक्ट असा होता की जर ब्रिटिश सरकारच्या विरोधात जर कोणी काही आंदोलनं करत असेल किंवा ब्रिटिश सरकारच्या विरोधात काही घोषणा देत असेल किंवा आणखीन काही कायदे विरोधात काही प्रतिक्रिया नोंदवत असेल तर अशा लोकांना कुठलंही खटला न चालवता त्या लोकांना अटक करून जेलमध्ये ठेवणं हा रॉलेट ऍक्ट होता. म्हणजे तुम्ही म्हणताल आता बघा तो एक कायदा गव्हर्नमेंटने केलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्या ड्रायव्हर लोकांसाठी की ऍक्सिडेंट झाला तर 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड, हो की नाही? तर असे हे कायदे कोण बनवतं? तर असणारं सर्वोच्च आपलं
डेमोक्रॅटिक स्टेटचं जे काही विधानमंडळ आहे हे विधानमंडळ कायदे बनवत असतं. तर त्यावेळेस हा रॉलेट ऍक्ट ब्रिटिश सरकार आणू पाहत होतं. कशामुळं? कारण क्रांतिकारकांच्या या सगळ्या गोष्टी जास्त वाढत होत्या आणि हिंदुस्थान हा स्वतंत्र करण्यासाठी हे क्रांतिकारक कुठल्याही टप्प्याला जाऊ शकतात, म्हणून रॉलेट ऍक्ट जो आहे तो ब्रिटिश आणू पाहत होतं. तर याच्या विरोधात ही जालियनवाला बाग, या बागेमध्ये हा सगळा समाज जमला, हे सगळे बांधव जमले, सभा सुरू झाली. आणि सभा सुरू झाल्यानंतरनं जनरल डायर आणि सगळे पोलीस कर्मचारी, तुम्ही जर जालियनवाला बाग बघितला, मी स्वतः बघून आलेलो आहे, निमुळता रस्ता आहे, अगदी 10 ते 12 फुटाचा गेट आहे. त्या गेट मधून आणि जवळपास ती भिंतीची उंची आहे, त्या बागेच्या भिंतीची उंची, ही उंची जवळपास 25 ते 30 फुटाची आहे. दगडाने बांधलेली भली मोठी भिंत आणि आतमध्ये जायला तुम्हाला 10 ते 12 फुटाचा रस्ता. या रस्त्यातून हे सगळे लोक म्हणजे जनरल डायर आणि त्यांचे सगळे पोलीस कर्मचारी ब्रिटिशांचे हे सगळे आतमध्ये घुसले आणि त्या असणाऱ्या गेटमध्ये त्यांनी उभा राहून का तर गेट मधून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता होता? गेट मध्येच सगळे उभे राहिले आणि डायरने एकच इशारा दिला, फायर म्हणल्याबरोबर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ब्रिटिशांच्या अंधाधुंद अशी फायरिंग केली. या फायरिंग मुळे सगळे खलबल तिथं चालू झाली, सगळे लोक अस्तव्यस्त इकडं तिकडं पळायला लागले, सगळे बांधव. याच्यामध्ये जवळपास 120 लोकांनी विहिरीमध्ये उडी घेतली, म्हणजे महिला, बरोबर आहे, महिलांनी सगळ्या विहिरीत उडी घेतली. त्याच्यामध्ये म्हातारे लोक होते, सगळ्यांनी विहिरीत उडी घेतली. 120 लोक बुडून त्या विहिरीमध्ये मृत पावले. बाकीचे जे लोक होते ते त्या 25 ते 30 फुटाची जालियनवाला बागेची भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे अजून जरी तुम्ही बघितलं तरी ती भिंत ओलांडताना ज्या पद्धतीचे फायरिंग केलेले निशाण आहेत, म्हणजे गोळी मारल्यानंतर भिंतीचं जे काही खड्डा पडणारे भिंतीला, ते खड्डे अजूनही जागोजागी तुम्हाला जालियनवाला बागेत बघायला मिळतील. तर एकही व्यक्ती, हजारो लोक त्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये मारले गेले आणि 120च्या पेक्षा जास्त लोक विहिरीत पडून मृत्युमुखी पडले. रक्ताचं थारोळं सगळीकडे. फायरिंग थांबली कशामुळे मित्रांनो? फायरिंग थांबली केवळ त्यांच्याकडे असणाऱ्या बुलेट संपल्या म्हणून जालियनवाला बागेची फायरिंग थांबली. कंटिन्यू सतत फायरिंग होत होती. लोक जसे पळत होते, लहान मुलं बघितली नाहीत, महिला बघितल्या नाहीत, वयस्कर लोक बघितली नाही, सतत फायरिंग. आणि या फायरिंग मध्ये जवळपास सगळे लोक त्या ठिकाणी मारले गेले. रक्ताचे थारोळे साचले होते या सगळ्या परिसरामध्ये. हा भगतसिंगांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा जो आहे तो विषय किंवा क्रांती करण्याचा जी प्रेरणा भगतसिंगांना मिळाली ती जालियनवाला बागेतून मिळाली. हे बघा कसं असतं, आयुष्य जगण्याच्या 2 पद्धती असतात. जे आहे ते स्वीकारून पुढे जाणे, जसं आहे तसं स्वीकारून पुढे जाणे, किंवा हे बदलण्यासाठी संघर्षाची भूमिका घेणे. आपल्याला कसं आयुष्य जगायचंय हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. लक्षात येतंय? त्यावेळेस भगतसिंगांनी संघर्षाची भूमिका घेतली आणि जालियनवाला बागेत हा लहान पोरगा घरापासून जवळपास 30 ते 35 किलोमीटर भगतसिंग चालत जालियनवाला बागेत गेले. जालियनवाला बागेत गेल्यानंतर हे जे सगळं रक्त जमिनीवरती पडलं होतं, चिखल झाला होता अक्षरशः. हा सगळा चिखल त्यांनी घेतला, सोबत घेतला. त्यांनी बरोबर आणलेल्या बाटलीमध्ये हा सगळा चिखल भरला. रक्ताने जो चिखल तयार झाला होता हा चिखल बाटलीत भरला आणि घरी घेऊन आले.
घरी घेऊन आल्यानंतर न भगतसिंग शपथ घेतात की ज्या ब्रिटिशांनी माझ्या असणाऱ्या बांधवांना अतिशय हीन पद्धतीने मारलेला आहे, या खुनाचा बदला एक दिवशी मी जरूर घेईन, या मातृभूमीचं पांग फेडण्याचं काम मी करेन, अशा पद्धतीची शपथ भगतसिंग घेतात आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून त्यांच्या क्रांतीला सुरुवात होते. लाहोर या शहरी भागात भगतसिंग शिक्षणासाठी जातात. वयाचं 17वं वर्ष, अगदी कोवळं वर्ष. त्या वर्षामध्ये त्यांना मुली, आता तो काळ जो होता तो बालविवाह वगैरे याचे काही कायदे त्या काळी नव्हते. 17 वय म्हणजे जवळपास तो बालविवाहच होता. परंतु भगतसिंगांनी लग्नाला नकार दिला. भगतसिंग म्हणतात की मेरी शादी तो इस देश की आजादी से हुई है, मेरी शादी तो इस देश की आजादी से हुई है, मेरी दुल्हन तो बस आजादी बन सकती है. त्यामुळे तो नकार त्यांनी त्यांच्या लग्नाला दिला. आणि हे कशामुळे मुली हसतायत याचं कारण आहे, त्यांच्या मनामध्ये निस्सीम देशसेवा होती. आता जे तुम्ही इथं काम करताय, वरवरच्या भावनेने करताय की तुमच्या मनामध्ये वाटतंय की माझा पण या सगळ्या गोष्टीमध्ये, या असणाऱ्या इथल्या भागाचा काहीतरी चांगला विकास व्हावा, याच्यासाठी मी फुल नाही फुलाची पाकळी, खारीचा वाटा घ्यावा म्हणून इथं आले, का मला जबरदस्ती इथं आणला आहे? हा तुमचा प्रश्न आहे. मी सुरुवातीलाच म्हणलं, आपलं आयुष्य आपल्याला कसं जगायचंय हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. मग लग्नाला नकार दिला. मेरी ही दुल्हन तो आजादी हे भगतसिंग म्हणतात. जी मुलीशी त्यांचा विवाह केला होता, ज्यावेळेस त्यांना ती मुलगी दाखवण्यात आली तर भगतसिंग तिथंच तिला म्हणाले मेरी दुल्हन तो आजादी है. आणि स्पष्टपणे नकार देऊन भगतसिंग पुढे कॉलेज जीवनामध्ये त्यांच्या प्रवेश करतात. आता पुढचा एक महत्वाचा त्याच्यानंतरचा टप्पा त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला तो म्हणजे चौरी चौरा नावाचं एक तिथं गाव आहे पंजाब प्रांतामध्ये. तर महात्मा गांधींनी त्या काळी असहयोग आंदोलन केलं होतं. महात्मा गांधी देखील देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटत होते. असहयोग महात्मा गांधी अहिंसेच्या मार्गाने आणि भगतसिंग यांचा सगळा परिवार महात्मा गांधींच्या प्रेरणेने काम करत होता. आणि असहयोग आंदोलन महात्मा गांधींनी पुकारलं होतं. आता हे असहयोग आंदोलन म्हणजे काय, तर कुठल्याच भारतीयांनी इंग्रजांना मदत करायची नाही, कुठल्याच भारतीयांनी इंग्रजांच्या विभागामध्ये जाऊन नोकरी करायची नाही, कुठल्याच भारतीयांनी इंग्रजांचे कपडे वापरायचे नाहीत, कुठल्याही प्रकारची त्यांची असणारी सेवा घ्यायची नाही. पूर्णपणे प्रत्येक असणाऱ्या इंग्रजी गोष्टींवरती, असणाऱ्या सेवेंवरती, असणाऱ्या वस्तूंवरती हा बहिष्कार टाकायचा. हा असहयोग आंदोलनाचा भाग होता. आणि ते आंदोलन महात्मा गांधींनी पुकारलं. त्याच्यानंतर 4 फेब्रुवारी 1922 साली एक घटना घडतीये. ती घटना अशी आहे, चौरी चौरामध्ये भगतराम अहिर नावाची एक व्यक्ती आहे. चौरी चौराच्या बाजारपेठेमध्ये खुलेआम दारू विक्री चालू होती, खुलेआम दारू विक्री. आणि भाज्यांचे जे भाव होते ते भाज्यांचे भाव असणाऱ्या किमतीपेक्षा कित्येक पटीनं अधिक होते. हा सगळ्या गोष्टी या भगतराम अहिर आणि त्याच्या मित्रांच्या लक्षात आल्या आणि त्यांनी या सगळ्या विरोधात आंदोलन करायचं ठरवलं. आंदोलन करता करता ब्रिटिश सरकारच्या विरोधात घोषणा देता देता हे सगळं आंदोलन ज्यावेळेस लोक पुढे जात होते तर पूर्ण त्याचा जुलूस मागे निर्माण झाला होता. सगळी जबरदस्त गर्दी रस्त्याला दिसत होती. पुढे आल्यानंतर पोलिसांना समजलं की आंदोलन जे आहे, आंदोलन जे चौरी चौरामध्ये चालू आहे, हे आंदोलन आता कुठंतरी थांबवायची गरज आहे. पोलीस जातात, आंदोलकांना पकडतात.
भगतराम आहिर आणि त्याच्या सोबतीला असणाऱ्या 2-3 लोकांना पकडतात, आणून तुरुंगामध्ये टाकतात. तुरुंगामध्ये टाकल्यानंतर हे सगळे जे तिथं असणार लोक होते, या जुलूसमध्ये सहभागी झालेले जे सगळे लोक होते, हे सगळे लोक चिडून त्या तुरुंगावरती हल्ला करतात. हे कधी चालू आहे? गांधीजींनी पुकारलेल्या असहयोग आंदोलनामध्ये. आणि चिडून हे सगळे पोलीस स्टेशनवरती हल्ला करतात. पोलीस स्टेशनवरती हल्ला इतका जबरदस्त केला जातो की सगळं पोलीस स्टेशन मधले असणारा जो PI असेल, उच्च दर्जाचा अधिकारी, आणि त्याच्यासोबत असणारे जे काही कॉन्स्टेबल्स होते, जवळपास एक अधिकारी आणि 22 पोलीस याच्यामध्ये ठार झाले. हे ठार झाल्यानंतर चिडलेली जी जनता होती, या जनतेने पूर्ण पोलीस स्टेशनला आग लावून टाकली. कारण पोलिसांनी जे लोक पकडले होते, भगतराम आहिर आणि त्याचे मित्र, हे सगळ्यांना पोलिसांनी तुरुंगामध्ये आणून त्यांना ठार केलं होतं. चिडले लोक पोलीस स्टेशन पेटवून दिलं. पोलीस स्टेशन पेटवलं, सगळीकडं हलकल्लोळ झाला. लोक इकडं तिकडं सैरभैर पळू लागले. गांधीजींना ज्यावेळेस ही बातमी समजली, त्यावेळेस गांधीजींनी असहयोग आंदोलन मागे घेतलं आणि या सगळ्या प्रकाराची निंदा केली. हीच ती गोष्ट आहे की ज्यामुळे भगतसिंगांनी अहिंसा सोडली आणि हिंसेचा मार्ग घेतला. गांधीजींना भगतसिंग मानत होते, परंतु ज्या वेळेस भगतसिंगांनी समजलं की गांधीजींनी असहयोग आंदोलन मागे घेतलं आणि या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी फार मोठा सेटबॅक आता बसलेला आहे, त्यावेळेसच त्यांनी या गोष्टी सोडल्या आणि हिंसेचा मार्ग अवलंबला. भगतसिंगांची एक संघटना होती, नौजवान भारत सभा. नौजवान भारत सभा नावाची संघटना भगतसिंग चालवायचे. त्या संघटनेच्या माध्यमातून पेपरमध्ये लिखाण करायचे. त्या संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पॅम्पलेट्स वाटायचे की कशा पद्धतीने लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने देशाला आपल्या स्वातंत्र्य आपण मिळवून देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी भगतसिंग या सगळ्या नौजवान भारत सभेच्या माध्यमातून लिहून करत होते. नंतरच्या काळात ज्यावेळेस भगतसिंगांनी असहयोग आंदोलन गांधीजींनी मागं घेतल्यानंतर हिंसेचा मार्ग स्वीकारला, त्यावेळेस भगतसिंग या नौजवान भारत सभेचं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन नावाच्या संघटनेमध्ये ही नौजवान भारत सभा विलीन करून टाकतात. ही हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन कुणाची संघटना आहे? चंद्रशेखर आझाद यांची संघटना आहे. या संघटनेमध्ये नौजवान भारत सभेचं विलिनीकरण होतं आणि या दोन संघटनेची एक मोठी संघटना तयार होते की पुढे जाऊन इंग्रजांना या देशातून जर बाहेर काढायचं असेल तर हिंसा हाच एक मार्ग आहे. हिंसेच्याच मार्गाने हे सगळे लोक इथून जाऊ शकतात, हे त्यांची ठामपणे त्यांच्या मनामध्ये एक कल्पना झाली होती. चौरी चौरा झालं. पुढचा एक प्रसंग, आता जो प्रसंग बऱ्यापैकी आपल्या लोकांना क्वचितच माहिती असेल की ज्याच्यामध्ये देखील 3 क्रांतिकारकांना फाशी दिलेली आहे. 3 क्रांतिकारकांना फाशी दिली आहे. काकोरी कांड म्हणतात त्याला, काकोरी कांड. या काकोरी कांड मध्ये ज्यावेळेस हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनची संघटना भगतसिंगांनी आणि चंद्रशेखर आझादांनी पुढे न्यायचा प्रयत्न केला, त्यावेळेस यांना एका गोष्टीची कमतरता जाणवली, ती म्हणजे पैसे आणि असणारे शस्त्रास्त्र. शेवटी कुठलीही संघटना चालवायची असेल तर त्याला पैशांची आणि लोकांची तितकीच गरज असते. काकोरीचं जे कांड झालं, त्या काकोरीच्या कांडमध्ये एक ट्रेन लुटण्यात आली आणि त्या ट्रेनमधून जवळपास 4,500 रुपये, त्या काळची 4,500 रुपयांची लूट करण्यात आली होती. तर याची योजना कुणी केली होती काकोरी कांडची? काकोरी कांडची योजना जी आहे ती बघा, अशफक उल्ला खान हा पहिला क्रांतिकारक, दुसरा पंडित राम प्रसाद बिस्मिल हा दुसरा क्रांतिकारक, आणि तिसरा ठाकूर रोशन सिंग. ही नावं
आपल्याला तितकीशी माहिती नाहीयेत, परंतु या लोकांनी देखील, या 3 लोकांनी फार मोठं काम जे आहे ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात केलेलं आहे. या 3 लोकांना आणि यांच्यासोबत अजून 37 लोकांना ब्रिटिश अटक करतात आणि यांच्यावरती खटला दाखल करतात. हा खटला चालतो, याच्यामध्ये या 3 लोकांना शासकीय मालमत्तेची लूट केली म्हणून खटला चालवतात आणि फाशीची शिक्षा देतात. अशफाकुल्ला खान, ठाकूर रोशन सिंग आणि पंडित रामप्रसाद बिस्मिल या 3 लोकांना त्या काळी ब्रिटिश सत्तेने फाशी दिली. भगतसिंग चिडतात प्रचंड. कीर्ती नावाचं एक त्यावेळेस वर्तमानपत्र होतं. त्या वर्तमानपत्रात भगतसिंग लिहितात की लिख रहा हूं वो अंजाम जिसका कल आगाज आएगा. भगतसिंग या तिघांना फाशी दिल्यानंतर ना काय म्हणतात की लिख रहा हूं वो अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर कतरा इनकलाब लाएगा. लिख रहा हूं वो अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर कतरा इनकलाब लाएगा. मैं रहूं या ना रहूं, मैं रहूं या ना रहूं, मगर एक वादा है मेरा तुमसे, मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा, मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा. कीर्ती नावाच्या वर्तमानपत्रात भगतसिंग अशा पद्धतीचं भाष्य करतात आणि लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही या सगळ्या लढ्यामध्ये, क्रांतीच्या लढ्यामध्ये सामील व्हा आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनला जॉईन करा. लोक मोठ्या संख्येने येतात, मग त्याच्यामध्ये अभिमानानं सांगावं असे आमचे राजगुरू नगरचे राजगुरू भगतसिंगांना जाऊन सामील होतात. महाराष्ट्राचा आपला बांधव या क्रांतीच्या लढ्यामध्ये भगतसिंगांच्या खांद्याला खांदा देऊन लढला आणि शेवटी फासावर देखील गेला हसत हसत. आपल्याला अभिमान पाहिजे. किती आपण राजगुरूंची जयंती असती कशी साजरी करतो का? अजिबात नाही. म्हणजे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाहीत. आपल्याला आपला इतिहासच माहिती नाहीये ना. आपली विवंचना प्रामुख्याने ही आहे आणि आपण कधी खोलवर जायचा प्रयत्नच करत नाही. युवक आजचा कुठे आहे? युवक आजचा मोबाईलमध्ये, युवक आजचा रील्स मध्ये, युवक आजचा फेसबुकवर आहे, आजचा युवक इंस्टाग्राम मध्ये, आजचा युवक चित्रपटाच्या थिएटरमध्ये, आणखीन कुठे. मग जर आपण आपला इतिहास वाचला नाही तर आपल्याला कसं समजणार आहे की आपल्या आधीच्या पिढीने या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं आणि त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून जो श्वास आपण घेतो ना, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंब जो आहे ना त्यातून हा आपल्याला श्वास मिळालाय, हा मोकळा श्वास. भगतसिंगांना ज्यावेळेस फाशी दिली 15 वर्षानंतर न ब्रिटिश जे आहेत इंग्रज इथून गेले. म्हणजे त्या लोकांना त्या काळी स्वतःच देहाचा त्याग करावा लागला. त्यावेळेस आपल्याला हे स्वातंत्र्य मिळलेलं आहे. एवढं सोपं मिळलेलं नाही. भगतसिंग म्हणतात की चढ रहा हूं फांसी मूछे मरोड़कर, जा रहा हूं लेकिन मेरे जैसे लाखों को छोड़कर. चढ़ रहा हूं फांसी मूछे मरोड़कर, जा रहा हूं लेकिन मेरे जैसे लाखों छोड़कर. काय भयानक आणि शरीरामध्ये आपल्या असणाऱ्या विचारामध्ये एक जागृती आणण्याचे काम जे आहे ते भगतसिंगांच्या विचारांनी केलेलं आहे. स्कॉटची हत्या हा भगतसिंगांच्या एकंदरीत सर्व जीवनातला फार महत्वाचा टप्पा. स्कॉटची हत्या भगतसिंगांनी का केली? अनेक जण ना तो प्रश्न असेल किंवा अनेक जण म्हणत असतील की भगतसिंग आणि स्कॉटला मारण्याचा, किती जणांना माहितीये की स्कॉटला मारलं का आणखीन कोणाला मारलं? याच्यामध्ये कोण सांगू शकेल का? भगतसिंगांनी खऱ्या अर्थाने नक्की कोणाची हत्या केली? ते
आणि हे आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात झालेलं आहे. तीस ऑक्टोबर येतो मी तिथं. 30 ऑक्टोबर 1928ला सायमन कमिशनला विरोध करण्यात आला लाहोरच्या रेल्वे स्टेशन जवळ. या सायमन कमिशनला विरोध का करण्यात आला तर ब्रिटिश सरकार भारतीयांच्या विकासासाठी एक कमिशन तयार करत होतं. आता कमिशनला आपण काय म्हणतो, आयोग. तर भारतीयांच्या विकासासाठी ब्रिटिश सरकार एक कमिशन तयार करत होतं. या कमिशन मध्ये एकही भारतीय नव्हता. विकास कोणाचा करायचा आहे? भारताचा, हिंदुस्थानचा. एकही भारतीय त्याच्यामध्ये घेतला नव्हता. असं हे सायमन कमिशन ब्रिटिशांनो पाहत होतं. याला विरोध म्हणून लाला लजपत राय आणि हिंदुस्तान सोशलिस्ट डेमोक्रेटिक असोसिएशन या सगळ्यांनी जोरदार मोर्चा केला आणि जोरदार विरोध केला. या सगळ्या मोर्चा मोडून काढण्यासाठी स्कॉट हा त्यावेळेस सुपरिटेंडंट पोलीस होता, इंग्रज अधिकारी, सुपरिटेंडंट पोलीस होता, एसपी म्हणतो आपण ज्याला. या अधिकाऱ्याने या सगळ्या मोर्चेकऱ्यांवर काठीने हल्ला केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हा हल्ला इतका जबरदस्त होता की या हल्ल्यामध्ये लाला लजपतराय यांना टार्गेट करून मारण्यात आलं. गर्दीमध्ये घुसून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्कॉटच्या सांगण्यावरून गर्दीमध्ये घुसून लाला लजपतरायांवर इतका भयानक हल्ला केला की लाला लजपतराय त्या ठिकाणीच मृत्युमुखी पडले. जाताना लाला लजपतराय म्हणतात की मेरे जिस्म पर पड़ी एक एक लाठी अंग्रेजी हुकूमत के ताबूल को के खिलाफ एक एक कील का काम करेगी. लाला लजपत राय काय म्हणतायत की मेरे जिस्म पर पड़ी एक एक लाठी अंग्रेजी हुकूमत के ताबूल के खिलाफ एक एक कील का काम करेगी. अशा पद्धतीचा लाला लजपत राय जाता जाता त्या सगळ्या गोष्टी आपल्या क्रांतिकारी भावांना सांगतायत. आणि ही गोष्ट भगतसिंगांच्या मनाला खऱ्या अर्थाने वेदना देते. कारण हिंदुस्तान डेमोक्रेटिक रिपब्लिक असोसिएशनचा असणारा या मोर्चा आणि या मोर्चामध्ये लाला लजपतराय यांची झालेली हत्या ही भगतसिंगांच्या मनामध्ये कुठंतरी एक छेद करून जाते. आणि त्याच दिवशी राजगुरू आणि सुखदेव ठरवतात की आता आपण स्कॉटची हत्या करायची. ज्या स्कॉटने लाला लजपतराय यांची हत्या केली त्या स्कॉटची आपण हत्या करायची. सुखदेव ह्या सगळ्या गोष्टीचं योजना आखतात की स्कॉट ऑफिसमध्ये असणाऱ्या कार्यालयात त्यांच्या किती वाजता येतो, किती वाजता जातो, कशा पद्धतीने आपल्याला स्कॉटवरती गोळीबार करता येईल याचं सगळं प्लॅनिंग सुखदेव आणि राजगुरू मिळून करतात. आणि फायरिंग भगतसिंग करणार अशा पद्धतीची योजना हे सगळे करतात. याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद यांचा फार मोठा वाटा जो आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या योजनेमध्ये आहे. दिवस ठरतो या दिवशी 17 डिसेंबर 1928 रोजी स्कॉटला मारण्यासाठी चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव हे सगळे सुपरिटेंडंट ऑफ पोलीसच्या ऑफिसच्या बाहेर जमा होतात. तोंडाला मफलर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बांधून, स्कार्फ बांधून हे सगळे लोक, हे क्रांतिकारक त्या ठिकाणी जमा होतात. स्कॉट बाहेर येतोय या भावनेने रिव्हॉल्वर काढतात. स्कॉट गाडीवर बसून पुढे येतो. रस्त्याच्या मधोमध राजगुरू त्याला आडवा जातो. स्कॉट गाडी थांबवतो. राजगुरू क्षणाचा विलंब न करता पहिली गोळी स्कॉटवरती झाडतो. भगतसिंग तिथं येतात
आणि बघतात तर हा स्कॉट नाही, तो सॉन्ड्रस नावाचा अधिकारी होता. सॉन्ड्रस हा असिस्टंट सुपरिटेंडंट ऑफ पोलीस होता. सॉन्ड्रस असिस्टंट पोलीस ऑफिसर होता, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस होता. तरी देखील भगतसिंग म्हणतात की हा देखील त्या दिवशी लाला लाजपतराय यांच्या हल्ल्यामध्ये सहभागी होता. मारा. भगतसिंग जवळपास 10 गोळ्या चालवतात कॉन्ड्रसवरती. राजगुरू पहिली गोळी चालवतो, सुखदेव गोळी चालवतो. ज्या वेळेस यांच्या लक्षात येतं की सॉन्ड्रस पूर्णपणे गेलेला आहे, त्यानंतर हे सगळे लोक तिथून पळ काढतात. आपलाच पोलीस कर्मचारी भारतीय हा या सगळ्यांना पकडायला त्यांच्या मागे धावतो. चंद्रशेखर आझाद सांगतात की आम्हाला भारतीयाची हत्या करायची नाहीये, आमचा विरोध हा ब्रिटिश सत्तेला आहे, भारतीयांना नव्हे. तुम वापस जाओ. ऐकत नाही. तो पुन्हा भगतसिंगांच्या पाठीमागे पळायचा प्रयत्न करतो. नाईलाजास्तव चंद्रशेखर आझाद गोळी चालवतात आणि तो भारतीय पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडतो. पर्याय उपलब्ध नव्हता. भगतसिंगांना वाचवायचं होतं, म्हणून या सगळ्या गोष्टी चंद्रशेखर आझादांना देखील कराव्या लागल्या. कारण भगतसिंग आता या सगळ्या असणाऱ्या क्रांतीच्या लढ्याचं प्रमुख केंद्रस्थान झाला होता. त्यांना वाचवणं ही काळाची गरज होती, म्हणून भारतीय अधिकाऱ्याची देखील हत्या चंद्रशेखर आझादांना करावी लागली. पुढे हे सगळे लोक अंडरग्राऊंड झाले, लपून बसले. लपून बसल्यानंतरनं यांना असं अपेक्षित होतं की सॉन्ड्रसची हत्या झाली तर अख्खा देश जो आहे तो खळवळून उठेल आणि क्रांतीच्या या लढ्यात सहभागी होईल, अशी एक धारणा भगतसिंग आणि या सगळ्या त्यांच्या संस्थेची झाली होती. परंतु तेवढासा परिणाम सॉन्ड्रसच्या हत्येचा भगतसिंगांच्या या सगळ्या जो विचार होता त्याला विचाराला साजेसा असा झाला नाही. लोकांमध्ये काही काळ या गोष्टीचं कौतुक झालं, परंतु कालांतराने ही सगळी गोष्ट थंड होत गेली. याचं कारण असं, भगतसिंग त्याच्यानंतर अंडरग्राऊंड झाले आणि ज्यावेळेस भगतसिंग लपून बसले, ही सगळी मंडळी लपून बसली, नंतरच्या काळामध्ये यांचे विचार जे आहेत ते बाहेर आले नाहीत. भगतसिंग, तुम्हाला माहिती आहे शीख धर्मामध्ये काय असतंय? केस काढायचे नाहीत, दाढी काढायची नाही, बरोबर आहे. त्यावेळेस भगतसिंग स्वतःच्या असणाऱ्या धर्माच्या विरोधात जाऊन स्वतःचे डोक्यावरचे केस काढतात, दाढी काढतात आणि वेषांतर करून त्या पंजाब प्रांतातून बाहेर पडतात आणि कलकत्त्याला जातात ट्रेन पकडून. आणि ते सुद्धा या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून. कोणी ओळखत नाही. त्यांनी पूर्ण जो युनिफॉर्म, जो ड्रेस त्यांनी त्यावेळेस घातलेला आहे, हा ड्रेस अगदी ब्रिटिश यांना अपेक्षित असा ब्लेझर, त्याच्यामध्ये आत शर्ट, टाय, डोक्यामध्ये टोपी, पायामध्ये शूज. कोणीही म्हणणार नाही की या व्यक्तीने अशा सॉन्ड्रसची हत्या केली असेल, पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली असेल, असं कोणालाही त्या ठिकाणी क्षणभरही जाणवलं नाही. आणि तिथून हे कलकत्त्याला जातात. कलकत्त्यामध्ये जाऊन भगतसिंग बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग घेतात. बॉम्ब कसा बनवायचा याचं ट्रेनिंग काही काळ भगतसिंग कलकत्त्यामध्ये घेतात. ते ट्रेनिंग घेऊन ते पुन्हा आग्र्यामध्ये येतात आणि काही काळ भगतसिंग आग्र्यामध्ये राहिलेले आहेत. त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की आपण जितके दिवस लपून इंग्रजी सत्तेविरोधात लढू, तितके दिवस आपला हा जो क्रांतीचा लढा आहे तो असाच लांबत जाणार आहे. मग याला पर्याय काय? तर पर्याय एकच, आपण पुन्हा विचारांनी लोकांना जागृत केलं पाहिजे. कारण लोक जागृतच होत नव्हते. सॉन्ड्रसच्या हत्येनंतर देखील लोक शांतच होत होते. म्हणून दिल्लीच्या असणाऱ्या सेंट्रल असेंब्लीमध्ये एक कायदा, मजदूर विरोधी कायदा येत होता. या कायद्याला विरोध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त
हे त्या असेंब्लीमध्ये जातात आणि स्मोक बॉम्ब्स मोकळ्या जागेमध्ये टाकतात. हे स्मोक बॉम्ब्स टाकल्यामुळे सगळ्या असेंब्लीमध्ये खळबळ उडते, धूर सगळा निर्माण होतो. हा धूर निर्माण झाल्यानंतरनं या लोकांना तिथं भगतसिंग घोषणा देतात, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. आणि पोलीस अधिकारी देखील भगतसिंगांना पकडायला धाजावत नव्हते, कारण त्यांना वाटत होतं की या व्यक्तीकडे पिस्टल असण्याची शक्यता आहे, हा आपल्यावर फायरिंग करेल. पोलीस अधिकारी सुद्धा त्यांच्या जवळ जात नव्हते. भगतसिंग स्वतः हात पुढे करतात, अरेस्ट मी, आणि मग त्यांच्या हातामध्ये तिथं बेड्या पडलेल्या आहेत. याचं कारण असं आहे की ज्या असेंब्लीमध्ये बॉम्ब भगतसिंगांनी टाकले, स्मोक बॉम्ब्स, त्यावेळेस भगतसिंगांनी काही पत्रकं वाटली आणि ती पत्रकं सगळ्या असेंब्लीमध्ये टाकून दिली. त्या पत्रकांमध्ये देशाला उद्देशून लिहिलं होतं की साम्राज्यवाद मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद. इंग्रजांनी जो साम्राज्य पसरवण्याचं काम केलेलं आहे त्याला विरोध म्हणून साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत हसत हसत भगतसिंग अटक होतात. या अटकेनंतर पुढचा जो काळ आहे तो अतिशय वेदनेचा काळ आहे. भगतसिंगांना जेलमध्ये नेतात. जेलमध्ये त्यांच्यासोबत बटुकेश्वर दत्त, राजगुरू, सुखदेव आणि त्यांचे जतीनचंद्र दास आणि त्यांची असणारी सगळी टीम यांना एका बॅरॅकमध्ये ठेवतात. त्या सगळ्या लाहोर जेलचे जे वॉर्डन असतात ते चरत सिंग, त्यांचं नाव चरत सिंग, आणि भगतसिंगांचं वकील त्याचं नाव मेहता, जयप्रकाश मेहता. तर ही सगळी मंडळी तिथं अटक केलेली होती. भगतसिंग त्या जेलचा वापर देखील क्रांतीच्या लढ्यासाठी करतात. जेवताना त्या किचन मध्ये ज्या वेळेस हे जातात तर त्यांना समजतं जेवण घेताना की सगळीकडे घाण पसरलेली आहे. तिथं उंदीर सगळ्या भाज्यांवरती याच्यावरती तुटून पडतायत. लिहायला वही नाही, पेन नाही, वाचायला पुस्तकं नाही, कारण भगतसिंगांना पुस्तकाचं फार वेड, अपार प्रेम भगतसिंगांचं पुस्तकांवर. पुस्तकं नाहीत वाचायला, म्हणून भगतसिंग म्हणतात की मी हे असलं जेवण घेणार नाही. आणि या उलट ब्रिटिश जे कैदी होते, इंग्रजी कैदी होते, त्या कैद्यांना जसं पाहिजे तशा पद्धतीचं जेवण, वाचायला पेपर, लिहायला वही, पेन, सगळ्या गोष्टी मिळत होत्या. त्याच गोष्टी भगतसिंग आणि भारतीय असणाऱ्या कैद्यांना त्या काळी मिळत नव्हते. याच्या विरोधात भगतसिंगांनी उपोषण केलेलं आहे. किती दिवस उपोषण करतात भगतसिंग? 63 दिवस. किती दिवस उपोषण करतात? 63 दिवस. फक्त पाणी, अन्नाचा एक कणही पोटामध्ये नाही. 63 दिवस उपोषण करतात. कशासाठी? वाचायला पुस्तकं द्या, कशासाठी? वही द्या, पेन द्या, चांगलं अन्न द्या. या सगळ्या गोष्टींसाठी भगतसिंग तुरुंगामधून क्रांती करण्याचा प्रयत्न करतात. आणि 63व्या दिवशी या गोष्टी ब्रिटिश सरकार मान्य करतं. 63व्या दिवशी. त्यावेळेस एक जो कैदी आहे ना, जतीनचंद्र दास, यांचा मृत्यू त्या उपोषणामध्ये झाला. हे सगळे लोक पाणी पित होते, म्हणून ब्रिटिश काय करायचे तिथले पोलीस की त्या असणाऱ्या मटक्यामध्ये पाण्याच्या जागेवरती दूध ठेवायचे की हे पितील न कळत, किंवा यांना भूक लागली तर पितील. परंतु एकही क्रांतिकारक पाणी सोडून इतर कुठल्याही गोष्टीला स्पर्श करत नव्हता. शेवटपर्यंत भगतसिंगांच्या सोबत राहिले. अपार त्रास झाला, खूप कष्ट झाले. जतीनचंद्र दास याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, परंतु यांनी अन्नाचा कण घेतला नाही. 63व्या दिवशी या सगळ्या गोष्टी मान्य करण्यात आल्या.
लाहोर कॉन्स्पिरसी केसमध्ये 295 आणि 302 या भारतीय दंडविधान संहितेनुसार भगतसिंगांना फाशी होते. त्यावेळेस भगतसिंग जे आहेत ते हसत हसत सांगतात, भगतसिंग हसत हसत सांगतात कि राख का हर कण मेरी गर्मी से गतिमान है, मैं तो ऐसा पागल हूं जो जेल में भी आजाद है. खुश होतात, फाशी जायचंय देशासाठी, मातृभूमी के लिए मैं तो फांसी चढ़ रहा हूं, देख चढ़ रहा हूं फांसी मुझे मरोड़कर, जा रहा हूं लेकिन मेरे जैसे लाखों छोड़कर. खुश होतात, गाणं गात अक्षरशः भगतसिंग फाशी जात आहेत. पुढचा प्रसंग येतो. परंतु 24 मार्चला जी ही फाशी त्यांना दिलेली होती, 24 मार्च 1931 ला त्या फाशीचं रूपांतर तुरुंग अधिकारी 23 मार्च करतात. म्हणजे फाशी ऍक्च्युली कधी दिली जाते? सकाळी सूर्य उगवण्याच्या आतमध्ये. भगतसिंगांना 12 तास आधी फाशी दिलेली आहे. म्हणजे संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी दिलेली आहे. आणि जाताना देखील भगतसिंग लेनिनचं पुस्तक वाचतायत. रिव्हॉल्युशनरी लेनिन नावाचं एक पुस्तक आहे. जे पुस्तक त्यांना त्यांच्या वकिलाने, जयप्रकाश मेहता नावाच्या वकिलाने दिलं होतं की आदला दिवस जायचा, म्हणजे उद्या फाशी आहे, आज पुस्तक मिळालंय. भगतसिंग पटपट सगळं पुस्तक वाचायचा प्रयत्न करतायत. म्हणजे या सगळ्या क्रांतीच्या पाठीमागं विचार जे आहेत ते विचार महत्वाचे आहेत. आणि विचार आपल्याला कुठून मिळणार आहेत? तर विचार हे पुस्तकातून मिळणार आहेत. पुस्तक वाचतायत, वॉर्डन येतो. वॉर्डन म्हणतो चला आंघोळ करून घ्या, शेवटची तुमच्या फाशीची वेळ झालेली आहे. हसत हसत भगतसिंग बाहेर येत आहेत, राजगुरू बाहेर येत आहेत, सुखदेव बाहेर येत आहेत, खुश कपडे घालतायत. आणि ज्या वेळेस त्या फाशीच्या तख्तावरती चढतायत त्यावेळेस चरत सिंग म्हणतायत की भगत अब तो वाहे गुरु का नाम ले. अश्रू गाळत होते चरत सिंग. अब तो वाहे गुरु का नाम ले, अब जाने का वक्त आ गया है. भगतसिंग म्हणतात की आयुष्यभर मी देवाला मानलं नाही, आयुष्यभर मी नास्तिक म्हणून जगलो. आता जर मी देवाचे हात जोडले तर माझ्या या लढ्याला कवडीचीही किंमत राहणार नाही. लोक म्हणतील मरताना भगतसिंगांनी देवाकडे दया याचना केली. शेवटच्या क्षणी देखील भगतसिंग देवाच्या पाया पडले नाहीत. लक्षात घ्या, त्यांनी पुस्तक लिहिलंय मैं नास्तिक क्यों हूं नावाचं. अजिबात नाही. वाहेगुरु त्यांचा धर्म होता, परंतु भगतसिंग देवाला अजिबात मानत नव्हते. अपार प्रेम कशावरती केलं भगतसिंगांनी? अपार प्रेम आपल्या मातृभूमीवरती केलं, आपल्या देशावरती केलं. आणि शेवटी हसत हसत फाशी गेले. मी सांगितलं सुरुवातीला की इन्कलाब जिंदाबादची डरकाळी जी फोडली भगतसिंगांनी तिथून फाशीच्या तख्तावरून, ती बाहेर असणाऱ्या लोकांना देखील ऐकू जात होती. त्यांची आई म्हणते की माँ से मिल बेटा, तर म्हणतात की मैं माँ से ही मिलने जा रहा हूं. म्हणजे आई ही त्यांच्यासाठी मातृभूमी होती. एवढं प्रेम भगतसिंगांचं अपार मातृभूमीवरती. पुढचा प्रसंग इतका भयानक आहे. एखादा व्यक्ती गेल्यानंतरनं आपण पूर्ण विधिवत त्या व्यक्तीचं देहावसन जे असते किंवा मृत्यूनंतरची जी काही पूजा अर्चा असते, हे आपल्या सगळ्यांमध्ये हिंदू किंवा इतर धर्मियांमध्ये अगदी तंतोतंतपणे केली जाते. भगतसिंगांना शेवटचं विधी देखील मिळाला नाही. एवढं म्हणजे मृत्यू पश्चात देखील त्यांना किती त्रास सोसावा लागला याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. जेलमध्ये जाळायचं नाही का? जेलमधून धूर झाला, कारण 1 दिवस आधी फाशी दिली होती. जेलमधून धूर झाला तर लोक जेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील म्हणून जेलच्या पाठीमागचा भिंत पाडतात, त्या भिंतीतून ट्रक आतमध्ये आणतात, गोणीत भरून यांना त्या ट्रकमध्ये
अतिशय दयनीय पद्धतीने फेकून देतात यांच्या असणारे पार्थिव शरीरांना. हे शरीर घेऊन हे सगळे ब्रिटिश लोक, अधिकारी लोक सतलज नदीच्या किनारी जातात. सतलज नदीच्या किनारी जाऊन कसं बसं सरण ते रचतात, त्याच्यामध्ये त्यांचे पार्थिव ठेवतात, आग लावून टाकतात. आग लावल्यानंतरनं अर्ध कच्च जळालेलं हे पार्थिव तसंच उचलून सतलज नदीमध्ये फेकून देतात. लोकांना ज्यावेळेस या गोष्टी समजतात, लोक धावत येतात. धावत आल्यानंतर हे पार्थिव नदीतून तिन्ही पार्थिव बाहेर काढतात आणि पुन्हा विधिवत म्हणजे हिंदू आणि शीख या धर्मीयांमध्ये असणाऱ्या विधीनुसार यांच्या पार्थिवावर सगळे अंतिम संस्कार जे आहेत ते करण्यात येतात. म्हणजे भगतसिंगांच्या मृत्यू पश्चात देखील अवहेलना जी आहे ती त्यांना किती या ब्रिटिशांकडून भोगावी लागली, हे सगळं आपल्याला या सगळ्या गोष्टीतून आणि त्यांनी सोसलेल्या त्रासातून आपल्याला लक्षात येतं. शेवटचं याच्यामध्ये जाता जाता सांगतो की आपण इन्कलाब जिंदाबाद म्हणतो. या इन्कलाब जिंदाबादचा अर्थ काय? तुम्ही सुरुवातीला घोषणा दिली. इन्कलाब जिंदाबाद म्हणजे काय? इन्कलाब जिंदाबाद म्हणजे क्रांती अमर रहे. क्रांती अमर रहे. मौलाना हजरत मोहानी नावाचे क्रांतिकारक होते, लेखक होते. या लेखकाने इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा भगतसिंगांच्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन साठी तयार केली. म्हणून इन्कलाब जिंदाबाद म्हणजे क्रांती अमर रहे. आज आपण भगतसिंगांच्या या सगळ्या चरित्रामधून विद्यार्थ्यांनो काय घेतलं पाहिजे? तर आज गरज आहे ती समाजामध्ये निर्माण झालेल्या अनेक प्रकारच्या ज्या घटना आपल्या आजूबाजूला घडतात त्या घटनांना विरोध करण्याची. विनाकारण नाही, परंतु ज्या घटना आपल्या देशाचा स्वाभिमान कुठंतरी दुखावतील अशा प्रकारच्या घटना जर आपल्याला दिसत असतील तर ते निमूटपणे आपण बघणं किंवा सहन करणं हे कदापि शोभणार नाही. विद्यार्थ्यांनी व्यसन करू नयेत. विद्यार्थ्यांनी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. महापुरुषांचे चरित्र जास्तीत जास्त प्रमाणात वाचावेत. तर आपल्याला कुठेतरी आपण जो हा स्वातंत्र्याचा श्वास घेतोय, हा श्वास कशामुळे मिळाला ते आपल्याला या सगळ्या चरित्रांमधून दिसेल. सतत मोबाईल बघणं, मोबाईलमध्ये डुंबून राहणं, दिवसभर मोबाईलमध्ये राहणं, या गोष्टी टाळून देशासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी, या मातृभूमीसाठी आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी ज्या करता येतील ते करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करा. या ठिकाणी मला आज बोलवलं त्याबद्दल मी शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर एज्युकेशनच्या प्राध्यापक आणि सर्व कर्मचाऱ्यांचा खूप खूप आभारी आहे. नक्कीच यापुढील काळात देखील असे कार्यक्रम त्यांनी मोठ्या प्रमाणात करावेत. विद्यार्थ्यांचं प्रबोधन करावं जेणेकरून एक चांगला समाज यातून आपण घडवू. कारण शेवटी तरुण हेच या देशाचं आता इथून पुढे जे आहे ते नेतृत्व करणार आहेत. तर तरुणांच्या हातीच आता यापुढे सत्ता राहणार आहे. त्यामुळं तरुण हा चांगला निर्माण झाला पाहिजे हे आपल्या सगळ्यांचं असणारं काम आहे. त्यामुळे तरुणांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. यांना योग्य दिशा दाखवण्याचं गरजेचं आहे. या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी संस्थेचा खूप खूप आभारी आहे आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.